अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही करार करत असताना बाहेरच्या कंपनीबरोबर करार करा। गेल्या वेळेस करार जे केले गेले बहुतांश कंपनीचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांबरोबरच करार केले, त्यामुळे दाखवण्यासाठी करार न करता खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी करार करावेत, एवढीच विनंती इथं करतो। त्याच्याचबरोबर फक्त आकडा फुगून नका सांगू, जो खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट होणार आहे तोच आकडा तिथं सांगावा। आता मुख्यमंत्री साहेब पुढाकार घेत आहेत, त्याच्यावरून एकच कुठं ते कळतं आहे की इंडस्ट्रीयल मंत्रालय जे आज आहे ते जरा कमकुवत झालेलं दिसतंय। मुख्यमंत्र्यांना स्वतःला याच्यामध्ये लक्ष घालावं लागतंय, मग याच्यावरनं बरंच काय आपल्याला समजेल। पण आता तिथं गेल्यानंतर खर्च किती केला जातो, करार किती केले जातात आणि मग त्याचा फायदा इथं असणाऱ्या युवांना किती होतो हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल। एकदा त्यांचा दौरा होऊ द्या, त्यानंतर त्यांचे अग्रीमेंट्स होऊ द्या, डेटा सगळा आम्हाला दिला जाईल, नाहीतर आम्ही घेऊ, त्याच्यावर विश्लेषण करून नक्कीच त्याच्यावर बोलू। पण आमचं प्रामाणिक मत आहे, आम्ही विरोधात असलो तरी खरे चांगले करार इथं असणाऱ्या युवांसाठी जर तुम्ही करत असाल आम्ही त्याला पाठिंबाच देऊ। त्याचा